हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण घरातच असणार आहे, काळजी घेत असेल भरपूर. आणि आपला आजचा जो विकली टॉक आहे तो ॲज युजल ऑडिओ विकली टॉक नाही आहे, थोडा व्हिडिओ विकली टॉक बनवतो आहे, त्यामुळे मी काल पोस्ट नाही केला. सो आजच्या विकली टॉकमध्ये ॲज युजल आपण काय काय बघणार आहेत हे सगळ्यात सुरुवातीला बघून घेऊ आपण. अजेंडा काय तो तुमच्या स्क्रीनवरती आला असेल बघा. सो आपण सुरुवात करणार आहोत SBIची जी मुलांचं म्हणणं आहे सर 12 जुलैला एक्झाम होईल का खरंच, कारण IIM डिजिटलवाले म्हणतात की डेट बुक केलेली आहे. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू डिटेलमध्ये, नंतर बघू. पटापटा पहिले पॉईंट्स बघून घेऊ. सो SBIचं बघू, त्यानंतर 30 जूनला रिझल्ट लागणार आहे असं पण काही अफवा चालले आहेत सध्या, त्याच्यावरती जरा डिस्कस करू. त्यानंतर SBI SOची एक रिक्रुटमेंट आली आहे बघा, त्याच्यावरती जरा डिस्कस करता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट राहील आपला ऑनलाईन लेक्चर्सबद्दल. ऑनलाईन लेक्चर्सबद्दल पण आपण भरपूर डिस्कस करू की आता नवीन कसा प्लॅनिंग असणार आहे, शेड्यूल कसं राहील आपलं नेक्स्ट. त्यानंतर स्टडी प्लॅन सांगायचं बऱ्याच जणांना, तुमच्या काही फीडबॅक आहे, त्यानंतर तुमचे काही सजेशन्स पण आहेत, काही अनाउन्समेंट्स आहेत, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जो सगळ्यांना आवडतो तो मोटिवेशनल व्हिडिओचा बघू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आज आपण बघणार आहोत. तर मला असं वाटतंय सुरुवात जे आहे त्या मेन पॉईंटपासून चालू करू. फक्त त्यात एक इश्यू आहे, तो म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शांततेत ऐका, थोडा पॉझिटिव्हली ऐका, बिलकुल निगेटिव्हिटी ठेवू नका. एखादा पेन वगैरे हातात ठेवा, काही पॉईंट्स वाटले तर लिहून घ्या. सो पहिल्या पॉईंटपासून चालू करू आपण. SBIचं जे मुलांचं म्हणणं होतं सर 12 जुलैबद्दल काय, तर हे बघा, आता मी दरवेळेस तुम्हाला माहिती कुठून सोर्स आपण आणतो, मी आता इथं व्हिडिओ असल्यामुळे नाव निघू शकत डायरेक्ट. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांचं असं म्हणणं आहे की 12 जुलैला SBI असिस्टंटची अजूनही डेट फिक्स, म्हणजे त्यांच्या साईडनी रजिस्टर आहे ती, पण आता एक्झाम होईल का. त्यांना हे विचारलं सर रिझल्ट अजून लागलेलं नाही, तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हणताय, तर ते म्हणतात की रिझल्ट 30 जूनला लागण्याचे चान्सेस आहे. बरं, त्याच्याबद्दल विचारलं की काय म्हणजे चान्सेस आहे, म्हणजे तुम्हाला काही ऑथेंटिक माहिती आहे का, वरतून तुम्ही कोणाला विचारलंय. तर त्यांचं म्हणणं आहे 30 जूनपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या CM साहेबांनी लॉकडाऊन एक्सटेंड केलेले आहे. सो 30 जूनला कदाचित लॉकडाऊन जर कम्प्लिटली अनलॉक केलं तर त्यावेळेस कदाचित रिझल्ट लागू शकतो, आणि त्याच्यानंतर पण 12 दिवसामध्ये होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. मग म्हटलं सर पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल वाटत नाही, ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न किंवा बाकीच्या गोष्टी. ते म्हणतात आता कसं आहे, मी तुम्हाला खोटं तर सांगत नाही, आमच्याकडे सध्या आहे ते, तर कदाचित ती जी बुकिंग आहे त्यांची ते त्यांनी अजून फायनल नसेल केलं, बट त्यांच्या साईडने असं आहे की आमच्याकडे 12 जुलैची डेट फिक्स आहे SBI असिस्टंटसाठी, आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की 30 जूनला रिझल्ट लागणार आहे. सो मला त्यातनं काय काय वाटते बघा. आता हा पॉईंट त्यांचा मला थोडासा पटला की कदाचित CM साहेबांच्या अनाउन्समेंटवरती बरंच काही डिपेंड राहील. जर का कम्प्लिटली अनलॉक केलं त्यांनी, तर मग ट्रान्सपोर्टेशनसाठीच्या काही सुविधा उपलब्ध होतील का, किंवा मुलांचं कसं होईल, हा थोडासा पिक्चर क्लिअर होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न, मी त्यांना हे विचारलं की IIIT आणि जी दुसरी एक्झाम झाली होती मेडिकलची एक झाली होती बघा, तर त्या 2 एक्झाम सक्सेसफुल झाल्या म्हणजे या होतीलच का. तर कसं आहे, तिकडं कम्पॅरेटिव्हली स्ट्रेंथ कमी होती एक्झामला जाणारे, आणि आपल्या इकडची स्ट्रेंथ खूप जास्त आहे, आणि त्यानंतर 2 शिफ्टमध्ये पण राहू शकतं, परत त्याला कदाचित 4 दिवसात करावं लागू शकतं. सो बेसिकली असं आहे, खूपच अनसर्टन आहे. पण मग काही मुलांचे मेसेजेस होते की सर कसं होतं, डेट जर एकदा आम्हाला कळून गेली तर अभ्यासाला मजा येते, आणि जर डेट माहीत नसली तर मग आम्ही फक्त रिलॅक्स होऊन जातो. सो आता असं नाही की तुम्हाला मुद्दाम काहीतरी खोटी डेट सांगून द्यायची जेणेकरून तुम्ही अभ्यास करावाच म्हणून. पण मला वाटतं सध्याचे फॅक्ट्स अँड फिगर्स असे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अजूनही आमच्याकडं ती डेट अवेलेबल आहे, कन्फर्म नाही. आणि सगळ्यात शॉकिंग मला काय वाटलंय, ते म्हटले की SBIची जरी एक्झाम असेल तर RBI कडनं त्याचं अप्रुव्हल नाही आहे. हे तर मला काही समजलंच नाही आहे लॉजिक काय होतं. ते म्हणतात की RBIचं अप्रुव्हल लागेल की एक्झाम घ्यायची की नाही, तर मला वाटत नाही की RBIचं अप्रुव्हल लागेल, कदाचित हायर ऑथॉरिटीजने अप्रुव्हल दिलं नसेल असं काहीतरी असणार आहे, ते त्या बेसिसवरती ते बोलत असतील. सो बेसिकली त्यांना असं म्हणायचं की 30 जूनला बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल की हे अनलॉक कसं करतायत लॉकडाऊन. सो सध्या तरी मला असं वाटतंय की तुम्ही ना खरंच रेडी राहा, कारण मला त्यात दुसरी भीती काय वाटते, जसं लॉकडाऊन ओपन झालं असं होऊ शकतं की तुमची SBIची मेन्स तर आहेच, पण बाकीच्या एक्झामच्या पण प्रीमध्ये येतील. आता RRB आली की त्यामध्ये इंग्लिश नाही आहे, हिंदीचा पार्ट येऊन जातो मेन्सला, तर इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकतात. त्याच्यावर सोल्युशन एवढंच आहे, म्हणजे मला एकाने मेसेज पण केला होता, कोणी मेसेज केला होता बघा, तुम्हाला नावही सांगतो, राहुल शेलारने मेसेज केला होता की सर ऑगस्टमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस वाटत आहेत, काही मुलं असं म्हणतात, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल बोला विकली टॉकमध्ये. मला तरी एवढंच वाटतंय, हे बघा, हे इतकं अनप्रेडिक्टेबल चाललंय 2020, फारच भयंकर. सो सध्या तुम्ही काय करा, प्रीचं जर चांगलं प्रिपरेशन झालं असेल तर तुम्ही मेन्सचं पण प्रिपरेशन करून ठेवा. त्यानंतर RRBचं पण साईड बाय साईड जर वाटलंच तर थोडं त्या पॅटर्नला पण फॅमिली राहा, कारण प्रीमध्ये पण वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळे पॅटर्न्स आहे, आणि मेन एक्झाममध्ये पण वेगवेगळे पॅटर्न्स आहे. काही ठिकाणी कम्प्युटर इंट्रोड्यूस होऊन जातं, काही ठिकाणी GK इंट्रोड्यूस होतं. सो बेसिकली तुम्ही प्रिपेअर राहणं हे एकमेव सोल्युशन आहे. खूप अनप्रेडिक्टेबल चाललंय सध्या, पण मग कसं आहे, मला ही भीती आहे की लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर असं नको व्हायला की सगळ्या एक्झाम दनादन आल्या, आणि जसं LICला झालं होतं बघा, LICची खूप मोठी रिक्रुटमेंटमध्ये येऊन गेली होती. मुलं म्हटलं तर सर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती, पण आम्ही प्रिपेअर्डच नव्हतो, आणि भरपूर मुलं त्यात लागून गेले, आणि काही जणांना मिस झाली ती ऑपॉर्च्युनिटी. तशी केस तुमच्यावर नको व्हायला. त्यामुळे सध्या मला वाटतं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे प्रॉपरली प्रिपेअर करून राहणं. त्याच्यासाठी कसं करायचं, काय करायचं, आपण पुढे चर्चा करूच, आणि मग त्यानंतर जशी एक्झाम येईल तसे बघता येईल. पण सध्याचा माझ्याकडचा अपडेटेड डेटा एवढाच आहे. मी त्यांना परत एकदा काल विचारलं तर IIM डिजिटलला 12 जुलै अजूनही डेट फिक्स आहे SBI असिस्टंटची. 30 जूनला ते म्हणताय की रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे, पण या सगळ्या गोष्टी मला वाटतं अनाउन्समेंटवरती पण डिपेंड
डिपेंड करेल यांच्या. ठीक आहे, तर पुढच्या पॉईंटवरती जाऊ आपण. पुढचा पॉईंट आहे आपला तो म्हणजे SBI SOची रिक्रुटमेंट. SBI SOच्या रिक्रुटमेंटमध्ये मुलांचे डाऊट्स जे होते ते असे होते की सर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही करायला पाहिजे की नाही, त्यानंतर फॉर्म भरला पाहिजे, म्हणजे फॉर्म भरला तर आमचा इंटरव्ह्यू कन्फर्म आहे का, असं त्यांचा डाऊट होता आणि रेझ्युमेच्या फॉर्मॅटबद्दल विचारत होते. सो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे तर ते करायलाच पाहिजे का, असं कोणाच्या डोक्यात डाऊट असेल तर त्याच्याबद्दल मी बोलतो आणि थोडा एक पॉईंट अजून क्लिअर करतो. तो म्हणजे तुम्ही फॉर्म भरलाय 750 रुपये देऊन, जो काही फीस असेल ती, दॅट डज नॉट मीन की तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूला अपिअरच होणार आहे. त्या एक्झामला रिटर्न एक्झाम नाही आहे, त्या एक्झामला फक्त इंटरव्ह्यू आहे. पण जरी फक्त इंटरव्ह्यू असला तर ते सगळ्यांनाच इंटरव्ह्यू बोलवतील असं नाही, ते त्यात पण शॉर्टलिस्ट करणार आहे, तुम्ही जो रेझ्युमे अपलोड करणार आहे त्याच्या बेसिसवरती. त्यामुळे असं होऊ शकतं, एक पॉसिबिलिटी सांगतोय मी, की तुम्ही 750 रुपीज पे केले आणि तुम्हाला त्यांनी शॉर्टलिस्टच नाही केलं तर तुमचे पैसे पूर्ण जातील. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. नंतर मुलांनी असं नको म्हणायला सर मी तर इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्ससाठी फॉर्म भरला होता, पण ते शॉर्टलिस्ट होईलच का नाही याची गॅरंटी नाही आहे. तो एक पॉईंट होता. बाकी दुसऱ्या अँगलनी जर बघितलं की सर कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे करायला पाहिजे की नाही, तर नो डाऊट कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे 3 वर्षासाठी आहे. पण शेवटी कसं आहे, तुम्हाला SBI मध्ये काम करण्याची ती एक ऑपॉर्च्युनिटी भेटते. दुसरी गोष्ट, तो जो काही एक्सपिरियन्स असेल तुमचा 3 वर्षाचा, तो फ्युचरमध्ये तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कामात येऊ शकतो. आणि असं बिलकुल नाही आहे की तुम्ही आत्ता लगेच सिलेक्ट पण झालेले. मी म्हणतोय की इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठीचं पण तुम्हाला खूप चांगली तयारी करता येईल. तो एक वेगळा एक्सपिरियन्स राहू शकतो तुमचा जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाले तर. तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी विचार करा. एक तर त्या प्रिपरेशनचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, त्यानंतर तिकडचा एक्सपिरियन्सचाही फायदा होऊ शकतो. आणि जर कोणाचं म्हणणं असलं की नाही सर पण शेवटी 3 वर्षानंतर ते काढून टाकतील, मग कसं करायचं, तर सगळ्यात बेस्ट मी म्हणतोय थोडीशी चॅलेंज घ्यावं लागणार आहे आपल्याला. कारण इकडे पण काही कमी चॅलेंज नाही, इकडे पण कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि तिकडे तुम्ही 3 वर्ष जॉब करत करत साईड बाय साईड थोडंफार प्रिपेअर करू शकता. आता बरेच मुलं असं पण म्हणतील की सर तुम्हीच तर म्हणता जॉब करत करत प्रिपेअर करणं या स्टेजला खूप अवघड आहे कारण कॉम्पिटिशन खूप हाय. एकदम बरोबर आहे ते. पण SBIचा हा जो जॉब आहे ना, हा असा जॉब नाही जो टिपिकल जो बँकिंगचा जॉब असतो की खूप जास्त वर्क प्रेशर, तेवढं नाही आहे. कंपॅरेटिव्हली थोडंसं कमी आहे. एकदमच काम नाही आहे, रिकामे बसणार आहे तुम्ही LIC सारखं असं नाही म्हणत मी, पण कंपॅरेटिव्हली थोडासा कमी वर्कलोड आहे. सो अभ्यास पण होऊ शकतो. सो आता आणि भरपूर मुलांचं इकॉनॉमिकल सध्या सिच्युएशन अशी आहे की त्यांना जॉबची गरज आहे. मग इकडं तिकडं ICICI ॲक्सिस सारख्या ठिकाणी जाण्यापेक्षा मग हे एक बेटर ऑपॉर्च्युनिटी राहू शकते. पण आता याच्याबद्दल ना डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे या रिक्रुटमेंटबद्दल. आपल्या ॲग्रीचे जे सर आहेत ना त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये बनवलेला आहे. ॲग्रिकल्चरला थोडंसं जास्त वॅकन्सीज आहे, तर तो व्हिडिओ पूर्ण एक 18-20 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. सो मी त्यात आता जास्त वेळ नाही घालवत. मी काय करतो, आपला हा वीकली टॉक अपलोड झाल्यानंतर त्यांच्या व्हिडिओची लिंक टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो किंवा या यूट्यूबच्या व्हिडिओवरती पण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक टाकून देईल. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं होतं की सर रेझ्युमेचा फॉर्मॅट पाहिजे, तर तो फॉर्मॅटही सरांना पाठवलेला आहे. तो त्या व्हिडिओच्या खाली सर त्यांच्या चॅनलवरती पाठवून देतील. ठीक आहे, तर तुम्ही डिटेलमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स बघून घ्या. पुढचा पॉईंट बघू आपण, पुढचा अजून काय काय करता येईल. आणि हा एक सॅलरीचं त्यात बोलायचं राहिलं. सॅलरी त्यात काही कमी नाही ना, 35,000 सॅलरी आहे फिक्स महिन्याला. आणि वरती मग अलाउन्सेस ते व्हॅरी होतील तुमच्या कामानुसार. तर मी म्हणेल की 3 वर्षाचा जर विचार केला 35च्या हिशोबाने 35 गुणिले 12 केलं तर किती येऊन जाईल ते 7-42 4,20,000. आणि ते 4,20,000 4,20,000 3 वर्षाचे जरी पकडले तर तुमचे बऱ्यापैकी सेव्हिंग होऊ शकते. थोडाफार खर्च जरी काढला तर मला वाटतं त्या सेव्हिंगवरती पण तुम्ही पुढे काहीतरी डिसिजन घेऊ शकता. सो याला वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहे. होईल तेवढा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सनी बघण्याचा विचार करा, एकदमच निगेटिव्ह विचार नका करू. आणि जे कोणी कन्फ्यूज असतील सर भरू की नको एवढे पैसे जातील, तर मग आपण पर्सनली डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, पुढच्या पॉईंटवर जो आता आपण ऑनलाईन लेक्चर्सबद्दल. ऑनलाईन लेक्चर्सचा सध्या असा सिच्युएशन आहे, ऑनलाईन लेक्चर्सचं बघा आता इथून आम्ही चालू केलं होतं. वीकली टॉक पण मी व्हिडिओ थ्रू करतोय. तर कदाचित एका आठवड्याभरात तुम्हाला न्यूज देऊन टाकू आम्ही की आता ऑनलाईन आपण फुल प्रूफ चालू करणार आहेत का आणि लाईव्ह घेणार आहेत का. सध्या आम्ही रेकॉर्डेड घेतोय ना, तर माझा तर प्लॅन होता की एक वीकली टॉक जो आहे आपला तो पण नेक्स्ट टाइम लाईव्ह घेऊन बघू आपण. तुमचं त्यावेळेस ऑन द स्पॉट काय रिॲक्शन येते, काय क्वेश्चन्स असतात ते टॅकल करण्याचा प्रयत्न करू. सो एका आठवड्याभरात तुम्हाला आयडिया येऊन जाईल. कालच मॅडमचा एक टाकला होता बघा व्हिडिओ फंडामेंटल्स ऑफ ग्रामरवरती, त्याचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. सो तुम्ही फीडबॅक देत राहा. आणि हा फीडबॅक पण मॅडमला मुलांनीच दिला होता की मॅडम ग्रामरवरती आम्हाला थोडंसं सांगा, आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, घरी थोडं कन्फ्युजन होतं. तर त्यामुळे मॅडम त्यांनी इनफॅक्ट पॅराजंबलचं पण सांगितलेलं आहे. सो मॅडम आता जसा जसा फीडबॅक येतोय त्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहे. मला पण केसलेटचा फीडबॅक आला होता, मी केसलेटवर बनवला. आता सरांना पण इनइक्वॅलिटीच्या ट्रिकी क्वेश्चनवरती जे डेफिनेटली फॉल्सची कंडिशन आहे त्याच्यावरती आलेला फीडबॅक सर त्याच्यावरही बनवत आहे. त्यानंतर सिलॉजिझमचं ओनलीच याच्यावर सर परत बनवतील एकदा. सो बेसिकली तुमचा आत्तापर्यंतचा जो पण फीडबॅक होता त्याच्यावरती आम्ही या आठवड्यात काम करू आणि एका आठवड्यानंतर मग आपण ऑनलाईन लेक्चर्स कसे घ्यायचे, काय घ्यायचे त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करूया. आणि शक्यतो कदाचित वेळ आली तर ऑनलाईन बॅच पण चालू करावं लागू शकते. आणि कसं आहे, हे 2020 खरंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे तुम्ही ह्या भरोशावर बसू नका की सगळ्या गोष्टी
आपण आता प्रीचं आमची तयारी झालेली आहे, आता आम्ही फक्त मेन्सच करतो. टेकन फॉर ग्रांटेड कोणतीच गोष्ट घेऊ नका. या कोरोनाने एवढंच शिकवलेलं आहे की कोणीच टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही, की तुमचा प्रायव्हेट जॉब आहे आणि तुम्ही म्हणता फिक्स आहे, किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे फिक्स आहे. त्याचं आता प्रायव्हेटायझेशनचं झालं, त्यामुळे गव्हर्नमेंटवाले पण थोडे हालून गेले होते. सो बेसिकली मला म्हणायचं की कंटिन्यू मेहनत करणं हेच एक आपल्याकडे सोल्युशन आहे. आता आम्हालाही नव्हतं वाटलं की आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असं यावं लागेल म्हणून. क्लासरूममध्ये चला आपण सेट झालो असं कुठेतरी वाटलं होतं, पण खूपच अनप्रेडिक्टेबल होती सध्या लाईफ. सो बेसिकली मला हे म्हणायचं की तुम्ही कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. कुठेच असं टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका की हो आता माझं प्रीचं काम झालेलं आहे, आता माझं जी काही खूप चांगलं प्रिपेअर झालेलं आहे. कंटिन्यू त्याला ब्रशअप करत राहा, टचमध्ये राहा, रिलॅक्स बसू नका आणि वाट नका बघू की कधी अनलॉक होईल, मग सर अजून 2 महिने आहे का, 3 महिने आहे का 6 महिने जाईल, त्याचा विचारच नका करू. कंटिन्यू धोनी जसं म्हणतो ना की प्रोसेस फॉलो करा, रिझल्ट ऑटोमॅटिकली येऊनच जाणार आहे. सो तो एक पॉईंट मला वाटतं सगळ्यांनी नीट विचार केला पाहिजे. आणि याच्याशी रिलेटेड काही कोट्स पण आहे, ते मी आजच्या विकली टॉक नंतर नक्की अपलोड करेल टेलिग्रामवरती. सो आपण पुढे जाऊ. ऑनलाईन लेक्चर्समध्ये बघा बऱ्याच जणांनी हे पण सांगितलं होतं की सर DI आणि वर्ड प्रॉब्लेमवरती पण घ्या. तर ठीक आहे, याच वीकमध्ये मी तुम्हाला टेलिग्रामवरती अनाउन्समेंट करतो. एखादं लेक्चर असं घेतो वर्ड प्रॉब्लेमचं, जे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये चालू आहेत बघा सध्या. खूप क्वालिटी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये. आणि काही जणांनी तर मला कोणी मेसेज केला होता बघा, GOT88 वरती एकाने मेसेज केला होता की सर हा क्वेश्चन सोल्युशनमध्ये पण नाही कळते, तर तुम्ही एकदा त्याचा व्हिडिओ बनवा म्हणून. तर असं काही असेल तर आपण त्याचे पण व्हिडिओज घेऊ शकतो. त्याच्यानंतर DIचं पण एखादं व्हिडिओ लेक्चर बघू शकतो. तर असे बरेच रिक्वेस्ट आलेले आहेत, मी त्यातले काही पॉईंट्स लिहिले होते ते सगळे बघू आपण. त्यानंतर पुढे जाऊ फीडबॅक आणि अनाउन्समेंट्सवरती. तुमचे काय काय फीडबॅक्स आहे, काय काय अनाउन्समेंट्स आहेत त्या बघू. आणि स्टडी प्लॅनवरती मी त्याच्यानंतर जातोच. ठीक आहे. आता पूनमचा एक मेसेज होता मला, पूनम पानसरेचा, की मॉकवरती सर फोकस करू का वर्ड प्रॉब्लेमवरती करू, कारण मला वर्ड प्रॉब्लेम करायची इच्छा, मला वर्ड प्रॉब्लेम येत नाही, पण शिकवलेली नाही क्लासमध्ये. आणि प्रोसेस मी फॉलो करते, 8-9 तास होतोय माझा अभ्यास, पण मग फ्रेंड म्हणतोय की स्कोर तर वाढत नाही आहे, आणि स्कोरकडे तुम्ही सांगितलं होतं की लक्ष नका देऊ, मग कुठे गडबड होती कळत नाही आहे, प्रोसेस तर मी फॉलो करते. हे बघा, याच्यासाठी मी एक सोल्युशन काढलं होतं. एक मी कोट वाचला होता त्याच्यामध्ये, की एव्हरीबडी सेज मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, बट द रिअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. आता पूनम सारख्यांची जर अशी सिच्युएशन असेल की सर मी प्रोसेस फॉलो करतोय असं मला वाटतंय, पण तरी स्कोर नाही वाढत आहे. हे बघा, असं नाही की तुम्ही 8-9 तास अभ्यास करताय म्हणजे सगळ्या गोष्टी होत आहे तुमच्या. नो डाऊट तुम्ही 8-9 तास अभ्यास करताय, पण ती जी प्रोसेस चालली तुमच्या 8-9 तासाची, ती राईट ट्रॅकवरती आहे का? तुम्ही मॉक टेस्ट देताय, त्याचं डिटेल ॲनालिसिस करताय का? या आजूबाजूच्या गोष्टींचा पण विचार करावा लागणार आहे. म्हणून मी तिला म्हटलं की करेक्शन करणं गरजेचं आहे. पूनमसाठी हे बेस्ट सोल्युशन आहे. सो जे पण मुलं प्रोसेस फॉलो करताय, 8-9 तास लाईव्ह सेशन करताय, आता लाईव्ह सेशन करताय त्यातला प्रत्येक क्वेश्चन समजतोय का? तुम्ही फक्त 2 hours लाईव्ह सेशन 10 ते 12 मॅथ्ससाठी बसतायत आणि हां ओके ठीक आहे हे कळालं म्हणून सोडून देताय. त्यातले खरंच काही क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतात तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहायला पाहिजे. तर या अशा गोष्टींनी ना तुम्ही जरा थोडंसं ॲनालाइज करा, तर ती प्रोसेस तुम्हाला रिझल्टमध्ये कन्वर्ट करून देईल. असा बिलकुल विचार नका करू सर म्हणतायत म्हणून मी 9 तास बसलोय बरोबर त्या मोबाईल हातात घेऊन आणि झाला माझा रिझल्ट येणार आहे, असं बिलकुल होणार नाही. तर अशा काही गोष्टी तुमच्या डोक्यात चालू असतील तर त्या शेअर करा. माझ्यासोबत करा, मॅडमसोबत करा, सरांसोबत करा, किंवा तुमचे कोणी सिनियर असतील त्यांच्यासोबत कम्युनिकेट करा. हे थोडंसं बाहेर काढा, कारण सध्याचं वातावरण फार जास्त डल आहे आणि घरी बसून तेच डोक्यात विचार आणण्यापेक्षा थोडंसं शेअरिंग केलेलं बेटर राहील. ठीक आहे. सो हा एक डाऊट होता. त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी चालू आहे बघा आपलं लाईव्ह सेशनमध्ये. तर डेटा सफिशियन्सीबद्दल राहुल निकाल सांगितलं होतं मला, शिवराज राऊत म्हटलं होतं की सर 3 स्टेटमेंटवाला डेटा सफिशियन्सी चालू करू आपण लाईव्ह सेशनमध्ये. तर 3 स्टेटमेंटला मला वाटतं थोडंसं थांबू, कारण 2 स्टेटमेंटच्या डेटा सफिशियन्सीमध्ये जीव चाललाय सध्या. काही ठिकाणी तर इतकं जास्त प्रेशर येतं ऑनलाईनमध्ये पटकन रिॲक्शन करायला की लगेच काही मुलं ओनली 1 फॉलो म्हणून देतात, काय म्हणतात बोथ फॉलो. कधी तर माझंही चुकलं होतं, मी पण मागे ॲडमिट केलं होतं. सो अशा केसमध्ये मला वाटतं पहिले आपण 2 स्टेटमेंटच्या डेटा सफिशियन्सीला पहिले फॅमिलीर होऊन जाऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये 3 स्टेटमेंटवालं डेटा सफिशियन्सी चालू करू. कारण केसलेट आपण चालू केलं होतं, त्याचा खूप जास्त आता मुलांना पॉझिटिव्ह फीडबॅक तर आहेच, प्लस त्यांना कॉन्फिडन्स वाढून गेलेला आहे की दररोज 3-3, 4-4 केसलेट करून. तसं आता डेटा सफिशियन्सीवरती थोडा कॉन्फिडन्स आणू. त्यानंतर 3 स्टेटमेंटवालं आपण तो स्टेप बाय स्टेप करू. आणि त्यात एक प्रॉब्लेम मला काही जणांनी कंप्लेंट केली होती की सर तुम्ही म्हणत होते आधी की डेटा सफिशियन्सीला पेनही नाही चालवला पाहिजे, आणि तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये म्हणता की कंपल्सरी फोटो सेंड करायचा. ते लाईव्ह सेशनचा प्रॉब्लेम काय ना, तिथं जर मी तुम्हाला असं म्हटलं की डेटा सफिशियन्सी फक्त आन्सर सांगा, तर मुलं 10-10 सेकंदात काही गोळ्या मारायला चालून जातात की हा ओनली 1, ओनली 2, नायदर वगैरे. त्याच्यामुळे मी फक्त लाईव्ह सेशनसाठी कंपल्सरी केलेलं आहे की तुम्ही त्याचा फोटो काढूनच सेंड करा तिथे, जेणेकरून काय होतं तुमच्या स्टेप्स कळतात. पेपरमध्ये नो डाऊट तुम्हाला पेनही चालवायचा नाही आहे. वेन इट कम्स टू डेटा सफिशियन्सी ना, डेटा सफिशियन्सीमध्ये तुम्हाला फक्त बघायचं की डेटा सफिशियंट आहे की नाही. त्यामुळे तिथं आपण तसं करू, पण लाईव्ह सेशनसाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, तेवढं करावं लागणार आहे. आणि त्यामध्ये आता देविकाने पण काल एक मेसेज केला होता, ती म्हणत होती की सर डेटा सफिशियन्सीत मला असं वाटायचं प्रत्येक वेळेस की इक्वेशन फॉर्म झाले म्हणजे तिथूनच आपण आन्सर मारू शकतो. पण तुम्ही बघितलं असेल मागच्या 3-4 दिवसामध्ये एक ट्रेनचा प्रॉब्लेम होता, एक कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइसचा होता. दोन्ही ठिकाणी इक्वेशन बनवून पण कॅनॉट बी डिटरमाइंड येत होतं, कारण की दोन्ही इक्वेशन ॲक्च्युली सेमच होते.
त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला डेटा सफिशियन्सी जरी असलं तरी त्याला एका लेंथपर्यंत सॉल्व्ह करावं लागतं आणि काही ठिकाणी मग तुम्ही वरतून डायरेक्ट जजमेंट घेऊ शकता. सो मला वाटतं ते एकदम बेस्ट ॲक्टिव्हिटी चालू आहे. फक्त मला एक क्लिअर करायचं होतं की 3 स्टेटमेंटवाला आपण नेक्स्ट वीकमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये घेऊ आणि जे फोटोचं मात्र तेवढं कंपल्सरी ठेवा. त्यातनं काय मुलं रिकामे गोळा मारतात. पुढचा पॉईंट बघा. सागरने मेसेज केला होता की मेन्सुरेशन लाईव्ह सेशनमध्ये चालू करा. मेन्सुरेशनचं मला थोडंसं थांबू, कारण मेन्सुरेशनचा इतका जास्त रोल नाही आहे बँकिंगच्या एक्झाममध्ये आणि तो पार्ट स्किप जरी केला तरी तुमच्याकडे भरपूर काही अवेलेबल आहे अटेम्प्ट करण्यासाठी. सध्या मुलांची सिच्युएशन अशी आहे की सर 35 पैकी मला 32 मार्क्सचं येतं पण माझ्या अटेम्प्टच 24 होता. सो आपण पहिले ते ट्राय करू. जर तुम्हाला 32 मार्क्सचं येतं ना तर तुम्ही 30 पर्यंत तरी त्याला ओढा. असं तर कोणाचंच होत नसणार आहे की मी पेपरला बसून राहिलो आणि फक्त मेन्सुरेशनचा क्वेश्चन होता मला बाकीचं सगळं जमलं होतं. असं होतच नाही. आपलं बाकीचंच अटेम्प्ट होत नाही. तर पहिले आपण ते ट्राय करून घेऊ आणि जर तुमचं सगळं ते झालं असेल तर मग मेन्सुरेशन करायला काही हरकत नाहीये. तर सागर काकडेचा मेसेज होता तो. तर मला वाटते लाईव्ह सेशनमध्ये काय करू आपण डेटा सफिशियन्सी पण होऊ देऊ, त्यानंतर विचार करू आणायचे की नाही. ठीक आहे. देन श्यामची कंप्लेंट आली होता. बघा असा काही जणांचा प्रॉब्लेम असेल, मी मुद्दाम एकेकाचं सांगतो कारण असं खूप जणांसोबत असणार आहे. आता श्याम नावाचा एक स्टुडंट होता आपला, अक्षय आहेरचा आणि महेशचा मित्र येतो माहुलकरचा. त्यांचं असं म्हणणं आहे की सर याला फक्त वर्ड प्रॉब्लेम येतात मॅथ्समध्ये, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम करायला खूप मजा येते मॅथ्सच्या आणि तो दिवस रात्र तेच करत राहतो. तर असं ना करू. जर तुमचं समजा मॅथ्सच्या वर्ड प्रॉब्लेमवर हँड आहे तर इंग्लिश पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, लॉजिक आहे तेवढं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही साईड बाय साईड जीके पण करायला पाहिजे, जीकेवरती मी बोलणार आहे. तर किंवा आता मॅथ्सच्या वर्ड प्रॉब्लेमवर काही जणांचं खूप वीक असेल पण त्यांचं लॉजिकचे पझल्स खूप स्ट्रॉंग असतील तर ते दिवस रात्र लॉजिकच करत बसतात. तसं नका करू. हा लॉकडाऊनचा पिरियड भेटला आहे तुम्हाला. मी मुद्दाम त्याचं नाव घेतोय कारण त्याच्यापर्यंत ती न्यूज पोहोचली पाहिजे आणि बाकीच्यांना पण फील झालं पाहिजे की जर तुम्हाला इंग्लिशचं रिडिंग करायला वाटतं नुसतं इंग्लिशच नका करू दिवस रात्र. जास्तीत जास्त करा ते पण बाकीच्या गोष्टींना पण तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करा. तो एक प्रॉब्लेम होत असेल. त्यानंतर एक सरप्राइझिंगली असा एक फीडबॅक होता मुलांचा की सर आमचे रूमचे मकान मालिक रेंट मागतायत, आम्ही औरंगाबादला येऊ का आणि कसं करू. आता बघा ऑलरेडी 3 महिने झालेले, पुढचं आपल्याला पिक्चर क्लिअर नाही जे जुने मुलं आहे. जर असं होत असेल की मकान मालिक ऐकतच नसतील तर मग तुम्ही औरंगाबादला येऊन तुमचं सामान घेऊन जरी गेले सध्या तरी चालेल. शक्यतो पहिले तर त्यांना थोडंसं भाऊ दादा करून कन्व्हिन्स करून घ्या की सर थोडासा रेंट काही कमी होईल का. आणि जर ते ऐकतच नसतील तर मग तुम्ही येऊन करू शकतात. आता भरपूर मुलं तेच मेसेज करतात की सर काय करावं, त्यांच्याशी कसं बोलून बघावं. ते नसतील ऐकत, खूपच आता थोडंसं अडून बघत असतील तर मग हे डिसिजन घ्यायला काही हरकत नाही आहे. हे थोडंसं नाईलाज आहे इथे. त्यानंतर उद्या बघा, आता सोमवारी उद्या आपलं जीकेचं जे आहे ना त्याच्यावरती पूर्ण मे महिन्याच्या 50 क्वेश्चन्सचं एक क्विज असणार आहे. तर जे पण मुलं नवीन जरी असले पण तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल 1 तासाचा तर मी म्हणून तुम्ही जीके स्टार्ट करा. असं नाही आहे की लगेच तुमच्या अजून प्रीने निघालेली सर मग मेन्सचं कसं करावं. पॉईंट काय ना, जीकेची हळूहळू सवय लागली पाहिजे. दररोज एक तास जरी केलं ना तरी सफिशियंट आहे. त्यामुळे तुम्ही दररोजचा तो 1 तासाचा व्हिडिओ बघा आणि आता उद्या पूर्ण मे महिन्याच्या 50 क्वेश्चनचा जीकेचा व्हिडिओ येणार आहे. सो जर तुम्ही आतापर्यंत सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघितले असतील आपले यूट्यूब टेलिग्राम चॅनलवरती तर उद्याची क्विज तुम्हाला करायला मजा येईल. सो अजूनही नसेल केलं तर मी म्हणाला आता दररोज एक याच्या पुढे चालू करा, कारण जूनची पण क्विज आपण काही दिवसानंतर घेऊया. सो या जीकेचा पार्ट मला वाटतं थोडा प्रिपेअर्ड पाहिजे जे काय असेल त्याच्यामध्ये. त्यानंतर कम्प्युटरच्या व्हिडिओचा खूप जबरदस्त फीडबॅक होता. लास्ट वीकमध्ये मी तुम्हाला 3 करायला लावले होते, तर या वीकमध्ये पण 3 करा. या वीकमध्ये कम्प्युटर व्हिडिओ नंबर 4, व्हिडिओ नंबर 5 आणि व्हिडिओ नंबर 6 हे तुम्हाला प्रिपेअर करायचे आणि त्याच्यावरती बरोबर दुसऱ्या दिवशी ऑल्टरनेट डेला क्विज असणार आहे. आणि मी म्हणाल की ज्या मुलांना असं वाटतं की सर कम्प्युटर खूप जास्त एवढा सिलेबस आहे कसं करू, तुम्हाला खरं सांगतोय तुमच्याकडनं ते होत नाही ना तर आम्ही तुमच्याकडनं करून घ्यायला रेडी इथे. तुम्ही फक्त फॉलो करा. या वीकमध्ये फक्त तुम्हाला 3 कम्प्युटरचे व्हिडिओ करायचे. लास्ट वीकमध्ये 3च सांगितले होते, या वीकमध्ये 3. आणि बाय द टाइम अजून थोडंसं जर आपण 1 महिन्याचा विचार केला ना तर 1 महिन्यात बरोबर कम्प्युटरचे सगळे व्हिडिओज कव्हर होऊन जातील. कळणार पण नाही सर कधी प्रिपरेशन झालं. त्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडनं होत नसेल ना तर क्लासकडनं ज्या पण ॲक्टिव्हिटीज चालू आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. कम्प्युटरचे व्हिडिओज चालू आहे, जीकेचे व्हिडिओज चालू आहे, त्यानंतर लाईव्ह सेशन चालू आहे आपले. 2 आवर्स मॅथ्स, 2 आवर्स लॉजिक, 2 आवर्स इंग्लिश, 6 तास तेच झाले. त्यानंतर आम्ही असे ऑफलाईन रेकॉर्डेड सेशन पण टाकतोय. सो तुम्ही होईल तेवढं फक्त क्लासच्या ॲक्टिव्हिटीज जरी केल्या तरी सफिशियंट आहे. डेली क्विजेस चालू आहेत बघा, किती 4ही सब्जेक्टच्या क्विजेस असतात, त्या जरी केल्या तरी चालेल. नवीन मुलांनी त्याला कंपल्सरी करायला पाहिजे. सो पुढचा पॉईंट, विशाल मोरानकरचा मेसेज होता की GOT 88 सर मला कळालं नाही, तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा. आणि लाईव्ह सेशनमध्ये पण मला वाटतं की डेली असे 2 क्वेश्चन असतात. इनफॅक्ट आता काल एक मधुसूदनचा क्वेश्चन होता बघा ग्रासचा, त्याची तर कॉन्सेप्टच कळत नव्हती भरपूर जणांना की काऊज 10 काऊजला इतके दिवस लागतात, 20 काऊजला इतके दिवस लागतात. तर तसे क्वेश्चन काय करेल मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू ना एक्सप्लेन करेल, काही टेन्शन नको त्याच्याबद्दल. ठीक आहे. आणि ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू आपण. स्टडी प्लॅन असेल बघा, आता स्टडी प्लॅनवरती जाऊ आपण. स्टडी प्लॅनसाठी मला श्रीकांतचा एक मेसेज होता की त्याचा मेसेज वाचून दाखवतो. कदाचित असं असू शकतं, त्याचं असं म्हणणं होतं की सर एक्झामचं अभ्यासाचा मूड नाही लागत वगैरे असंच काहीतरी मेसेज आहे. तर मला त्याच्यावर तेच म्हणायचं आहे की
लॉकडाऊन संपल्या धप्पाधप सगळ्या एक्झाम जर आल्या तर ते LIC सारखी बोंब नको व्हायला की यार मी आधीच प्रिपेअर करायला पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन पूर्ण पीकवरती राहा तुमच्या. आणि आपल्याकडे दुसरा ऑप्शन तरी काय बरं सांगा. म्हणजे आता आम्हाला माहिती आहे की ही गोष्ट आज नाही तर उद्या येणारच आहे. आणि ठीक आहे, ऑगस्टला नाही येणार, डिसेंबरला आणि जानेवारीला येईल, पण तोपर्यंत पूर्ण प्रिपेअर्ड राहा ना. ते LIC सारखी बोंब नको व्हायला की यार मी रिजन मग कोणतं टाकू, कोल्हापूर टाकू का, तिकडे कट ऑफ कमी लागेल, माझं प्रिपरेशन कमी आहे, तशी वेळ नको व्हायला. तर श्रीकांतला मी तसंच लिहिलं होतं, ते आता पूर्ण नाही वाचत, पुढे बघू. सागरचं परत एक म्हणणं होतं की सर मेन एक्झाम देतोय मी पण ना माइंडसेट नाही राहते, कॉन्फिडन्स नाही वाढत, त्यासाठी काय करायला पाहिजे. हा पॉईंट थोडासा आहे, याच्याबद्दल थोडंसं ऐका. मेन एक्झामचा कसा इश्यू, आता भरपूर जणांनी मेन्सच्या मॉक टेस्ट चालू केल्या असतील, पण मेन्सच्या मॉक टेस्टमध्ये असं होत असणार आहे की सुरुवातीला असा प्रॉब्लेम असेल की सर पूर्ण वेळ बसला जात नाहीये, कॉन्फिडन्स येत नाही, लगेच स्कोर येत नाही. आता कसं आहे, प्री टू मेन्स तुम्ही जाताय म्हणजे तुम्ही डायरेक्ट T20 क्रिकेटवरनं टेस्ट मॅच क्रिकेटवरती स्विच होत आहे. सो T20वरनं टेस्ट मॅचवरती जर जाताय तर फॉर्मॅट चेंज झाला आहे, तर तुम्हाला ॲडजस्ट करायला वेळ तर लागेल ना. सो मला ते एक पॉईंट वाटतोय. म्हणून तुम्ही पहिलं एक काम करा, बसण्याची पूर्ण सवय लावा, पूर्ण वेळ बसून राहा. तुमचा स्कोर किती जरी खराब आला तरी चालेल, पण तो पूर्ण वेळ तिथे तुम्ही बसले पाहिजे. त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर सेकंड टाइम तुम्ही काय करू शकता, जर कॉन्टचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये हे नका टार्गेट ठेवू की मला 15 अटेम्प्ट करायचे, 12 अटेम्प्ट करायचे. तुम्ही फक्त एवढं टार्गेट ठेवा की यार माझे 5 जरी अटेम्प्ट झाले तरी चालेल, मिनिमम जेवढे होतील तेवढे, किंवा टार्गेट नाही ठेवलं तरी चालेल. 1-on-1 क्वेश्चननुसार जा आणि ॲनालिसिस मध्ये बघा की याच्यातला मिनिमम तुम्ही किती अटेम्प्ट करू शकत होते, की हे 5 तरी मला जमायला पाहिजे होते. मग हळूहळू ते वाढू शकतं. हे एक सोल्युशन आहे त्याच्यावर, की पहिले बसण्याची सवय लावा. दुसरं सोल्युशन मला असं वाटते, मेन एक्झामची मॉक टेस्ट पूर्ण जर द्यायची म्हटली 2-2.5 तासाची तर फार बोर होतं. त्यामुळे तुम्ही सेक्शन द्या. आता सागरने जो मेसेज केला त्याला हेच सोल्युशन आहे की तुम्ही सेक्शनल टेस्ट द्या. कॉन्टचा सेक्शन द्या सोमवारी, मंगळवारी लॉजिकचा सेक्शन द्या, बुधवारी इंग्लिशचा सेक्शन द्या. असं एक वीक करा. मग तुम्ही सेक्शनला थोडेसे कम्फर्टेबल झाले की मग फुल लेंथ पेपर तुम्ही संडेला देऊ शकता. असे तुम्हाला एक्सपेरिमेंट करावं लागेल. बरं त्याच्यातही कम्फर्टेबल नसले, कारण तुम्ही प्री टू मेन्स जाताय, तर मी म्हणेल की जी 20 मिनिट्सची आपली प्रीची टेस्ट होती ना, ती जरी दिली आणि त्याच्यामध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेमवरती एक्सपेरिमेंट्स करा की ते जमतं का. हे मी आधी पण सांगितलं बघा तुम्हाला. तर सागर सारख्यांसाठी हे सोल्युशन होतं. नेक्स्ट, न्यू स्टुडंट जे आहे त्यांनी क्विजेस कंपल्सरी करत राहा. 12 तासाची विंडो असते बरं का आपल्या क्विजेसची. बरेच जण जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ओपन करत असतील तर क्विज तुम्हाला बघायला भेटणार नाही. त्या सकाळी 9:30-10ला स्टार्ट होतात आणि रात्री 9:30-10ला आम्ही स्टॉप करतो. सो 12 hours विंडो असते, त्यामध्ये द्या. कॉन्टची क्विज चालू आहे, लॉजिकचे चालू आहे, जीकेचे चालू आहे आणि कम्प्युटरचे पण चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर जीकेचा विषय निघाला तर जीकेचं मी तुम्हाला जे बोललो ते दररोजचा तो एक व्हिडिओ बघत राहा, नंतर लोड नको यायला. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट्स दिले होते की त्या मुलांसोबत चर्चा करा, जे जुने मुलं बँकेत लागलेले किंवा ज्यांचं जीके चांगले. सो तसं काही असेल तर माझ्याकडं कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळ्यांचे नंबर्स देतो. त्यानंतर शुभम लोहारेने एक मेसेज पाठवला आहे की सर, त्याचा मेसेज वाचतो. सर, जे मुलं म्हणताय की टाईम नाही भेटत आहे त्यांना मिरॅकल मॉर्निंग म्हणून एक बुक आहे ती रीड करायला सांगा. तर मिरॅकल मॉर्निंग म्हणून त्यांनी एक सजेशन दिले, ते बुक वाचा. ते बुक आपल्या चॅनलवरती पण आहे, यस सरांच्या चॅनलवरती पण आहे. मॅडमनी पण मला वाटतं मागे सजेस्ट केलं होतं. मी काय करतो, वीकली टॉक नंतर त्याची PDF परत फॉरवर्ड करतो. तर तेवढं वाचा ज्यांची कंप्लेंट आहे. आणि फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की मुलं त्या फेजमध्ये आहेत, त्यांना त्याचा पॉझिटिव्ह फायदा होतो, म्हणून ते शेअर करताय की सर बाकीच्यांना पण सांगा म्हणून. आणि नवनाथचा एक मेसेज होता, हा मेसेज पूर्ण वाचतो मी. हाय सर, औरंगाबादला कोणी आहे का रूम करून, त्यांचा कॉन्टॅक्ट मिळेल का, कारण मला त्यांना विचारायचं की मेस कधी चालू होणार आहे, ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे औरंगाबादची. 1 जुलैनंतर औरंगाबादला यायचा प्लॅन होता, RRBचं नोटिफिकेशन येईल. सर जसं काय असेल तर इन्फॉर्मेशन द्या. मी म्हणाल प्लीज तुम्ही अशा काही मेसेजेसला आता पॉझिटिव्हली घेऊ नका. सध्या औरंगाबादची सिच्युएशन थोडीशी विचित्र आहे, तर औरंगाबादला येण्याचा प्लॅन करूच नका, बिलकुल ना करू. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की RRBचं नोटिफिकेशन येईल, इथं अभ्यास करू का, नको. आणि या सिच्युएशनला आता करणनी मला हे सांगितलं होतं की सर माझ्या पेरेंट्सशी बोला तुम्ही की औरंगाबादला त्याला पाठवा म्हणून, घरी अभ्यास नाही होते. हे बघा, ही सिच्युएशन अशी आहे ना, मी असो, मॅडम असो, सर असो, आम्ही कोणीच तुमच्या पेरेंट्सला बोलून असं म्हणू नाही शकत की त्यांना इकडे पाठवा म्हणून. ते खूप रिस्की आहे सध्या औरंगाबादची सिच्युएशन. त्यामुळे तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा आणि तुम्ही हा माइंडसेट करून घ्या. आता ही फॅक्ट एक्सेप्ट करा की तुम्हाला घरीच अभ्यास करायचा म्हणून. तुम्ही या भानगडीत पडूच नका की यार औरंगाबादला गेल्यावर लॅबमध्ये अभ्यास होईल, क्लासच्या रिडिंगमध्ये अभ्यास होईल, किंवा माझ्या रूमवरतीच चांगला अभ्यास होतो, तिकडे गेल्यावर शांतता भेटते. नो डाऊट, विथ ऑल रिस्पेक्ट, की हे सगळं खरं आहे. इकडे होतो चांगला अभ्यास घरच्यापेक्षा, वातावरण तिकडे खराब असेल, पण तुम्हाला ही फॅक्ट आता एक्सेप्ट करावं लागणार आहे की आपल्याला जितके दिवस आता हे ओपन नाही होते तोपर्यंत घरीच अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे मला नवनाथला हेच म्हणायचे की मी म्हणाल की नाही आले तरी चालेल, मेज बीस चालू जरी झाल्या तरी तुम्ही सध्या येऊ नका. ज्यावेळेस आम्हाला असं वाटलं की थोडंसं कम्फर्टेबल सिच्युएशन, त्याच वेळेस आम्ही तुम्हाला बोलू, कारण की ती इतकी मोठी रिस्क आहे ना की पेरेंट्सशी आम्ही तर म्हणजे बोलूच नाही शकत त्या बाबतीत. ठीक आहे. अजून काय असेल तर तुम्ही पर्सनली पण बोलू शकता. त्यानंतर बघा, कम्प्युटरचे जे 3 व्हिडिओज आहेत त्याबद्दल बोलायचं होतं की 1% जरी दररोज इम्प्रूव्हमेंट झाली तरी चालेल, त्याशी रिलेटेड एक पॉईंट होता. नेक्स्ट आपण पुढे जाऊ. पुढे आता लास्ट पॉईंट आपला
याच्यावरती होता की तुमचे फीडबॅक्स तर बऱ्यापैकी वाचलेत मी. त्याच्यामध्ये सुमित राठोडचा एक होता, त्याचं पण हेच म्हणणं होतं की सर मी भरपूर प्री दिलेलं आहे पण माझं 1-1, 2-2 मार्कनी जातं आहे आणि सॉरी प्री निघतात त्याच्या मेन्स 1-1, 2-2 मार्कनी जात आहे, तर मग मी प्रायव्हेट जॉबचा विचार करू का वगैरे वगैरे. तुम्ही इतक्या जास्त मध्ये आलेले आहेत ना तर सहजासहजी गिव्ह अप नका करू. फक्त त्याच्यामध्ये कुठे काय थोडं थोडं चुकतंय ते बघा, किंवा अजून 2-3 मित्र पकडा सोबत. जसं आता मागच्या वेळेस भरपूर जणांनी कॉन्टॅक्ट केला होता की सर RBIसाठी जे कोणी प्रिपेअर करत असतील त्यांचे कॉन्टॅक्ट्स द्या. आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट्स दिले होते, तसे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ शकतो. RBIसाठी करा, प्रीवाल्यांचे कॉन्टॅक्ट घ्या, मेन्सवाल्यांचे कॉन्टॅक्ट घ्या, किंवा लॉजिक तुम्हाला सोबत करायचं असेल तर लॉजिकसाठी घ्या, GK साठी घ्या. पण असं काहीतरी ना सोबत राहून करा, कारण एकटं जर तुम्ही पडले आणि थोडासा ब्रेक घेतला तर ते खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जाईल. तर त्याशीच रिलेटेड त्याचा शेवटचा मेसेज होता. आणि याच्यामध्ये आता मला सांगायचं आहे की जे जुने मुलं आहेत त्यांचं प्रीवरची बऱ्यापैकी कमांड आहे ना, तर मेन्सला थोडासा अजून जोर लावत राहा. लाईव्ह सेशनला थोडासा इम्पॉर्टन्स द्या. लाईव्ह सेशनचा फायदा काय आहे, बरेच जण असं म्हणतात की सर नेमकं सकाळी 10ला काय होतंय की त्याच वेळेस आम्हाला घरचे काही कामं असतात, खूपच इमर्जन्सी असेल तर मग तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनी नंतर लाईव्ह सेशन बघा. पण मी तरी सजेस्ट करेल की होईल तेवढं तुम्ही ना 10 ते 12 मध्येच तिथं प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा, कारण त्या मोमेंटला इन्स्टिंक्टिव्हली तुमची काय रिॲक्शन ती बघण्यात खूप मजा आहे. मी सांगतोय का लाईव्ह सेशनमधून मला इतकं शिकायला भेटते, कारण ऑन द स्पॉट जे डिसिजन घ्यायचं असतं ते प्रेशरच वेगळं असतं आणि खूप सिली मिस्टेक होऊन जाते तिथं कधी कधी. तर त्यातून तुम्ही हळूहळू जर टॅकल केलं तर तुम्हाला मेन एक्झामला फायदा होईल आणि फिअर निघून जाईल. जे मुलं मार्चपासून कंटिन्यू लाईव्ह सेशन फॉलो करतात, ज्यावेळेसपासून लॉकडाऊन झाला त्यावेळेसपासून, त्यांचा कॉन्फिडन्स बघा आता किती जास्त आहे. आणि फक्त त्याही मुलांना मला सांगायचं की जर तुमचा कॉन्फिडन्स असा वाढलेला आहे ना तर तुम्ही ॲक्च्युअल मॉक देऊन तिथे पण कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर सगळ्यांनी चर्चा करा. त्याच्यानंतर आपला शेवटचा पार्ट जो आहे तो असणारे व्हिडिओजचा. त्याच्याशी 5-6 व्हिडिओज पाठवलेले. एक कदम सरांचा जो आहे आपला व्हिडिओ एसोच्या ॲडबद्दलचा तो मी पाठवलंच. त्याच्यानंतर योगेश चव्हाणने एक पाठवलेला आहे तो येईल. सुप्रियाने एक वेट लिफ्टिंगचा पाठवलेला आहे तोही खूप जबरदस्त आहे. सारिकाने पाठवलेलं आहे, एक प्रवीणने पाठवलेला आहे ऑब्स्टॅकल्सचा, आणि एक शुभम लोहारीने पण भारी पाठवलेलं आहे. हे सगळे व्हिडिओज मी आजचा आपला हा व्हिडिओ झाला की याच्या खाली टेलिग्राम चॅनलवरती सगळे पोस्ट करेल. जे पण टेलिग्राम चॅनलवरती नाही आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले असतील. आणि अजून काही पॉईंट राहिला आहे का तुमचा, एकदा बघून घेतो मी, एकच सेकंड. आय होप सगळे पॉईंट्स कवर झाले असतील. पॉईंट्स तर काही राहिलेलं नाही आहे. त्यानंतर अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना फीडबॅक देत राहा. तुमचे जसे फीडबॅक देत आहेत तुम्ही त्याच्यावरनं चाललंय. लाईव्ह सेशनचा आपण आता एक आठवड्याभरात पूर्ण पिक्चर क्लिअर करून टाकू. फक्त मला तुम्हाला आजच्या याच्यामध्ये लाईव्ह सेशनचं शेड्यूल हे सांगायचं होतं की मॅडमचा सरांचा माझे या आठवड्यात पूर्ण व्हिडिओज येतील. तुम्ही त्याच्यावरती कमेंट्स करा, आम्हाला फीडबॅक द्या आणि त्या हिशोबाने आपण पुढची पूर्ण प्लॅनिंग करूया. ठीक आहे, सो विल स्टॉप हिअर. आणि सगळ्यांनी काळजी घ्या आणि घरातच राहा, घराच्या बाहेर निघू नका. आणि काय असेल तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. चलो ठीक आहे, विल स्टॉप हिअर. थँक्यू.